की आता मला मला माझ्या पद्धतीनं जगू द्या. आतापर्यंत मी कसा जगलो की मला हे पाहिजे, अमुक करायचं आहे, ह्या विवंचना आहेत, ह्या सगळ्या दूर करण्यासाठी मी माझा जगत राहिलो. तरीसुद्धा मी माझ्या पद्धतीनं जगलो. पण आता मला पूर्णपणे हे सगळं ह्याच्यातून बाहेर पडून मग माझ्या ठिकाणी कोण, ही मंडळी ठरवतील की अजून कोण दुसरा माणूस असेल तो असेल, मी तर असणारच. पण मी मग कान फक्त धरायला आणि पाठ थोपटायला ह्या 2 कारणासाठी असेल. एखादी गोष्ट चुकली तर मी कान धरेन, एखादी गोष्ट मला छान वाटली तर मी तुमची पाठ थोपटेन. पण आता मला तिथून निवृत्त करा. मकरंद, तुझ्यापाशी खूप वेळ आहे, अजून तू करू शकतोस. प्रत्येक ठिकाणी मी तुला ज्यावेळी मी जाईन तुला वेळ असेल त्यावेळी तू माझ्याबरोबर येत जा, नसेल त्यावेळी तू नको येऊ. पण इथे मात्र तू कधी मला तुमच्यानंतर मला इथे काम करायचं नाही, तुम्ही असाल तरच मी करेन, ही जी तुझी भूमिका आहे ती चुकीची आहे. तर त्यामुळे याच्यानंतर ते सगळं तुला रेटायचं आहे. तुझ्यानंतर अजून कोणतरी असेल, मग अजून कोणीतरी असेल. त्यामुळे मगाशी म्हटल्याप्रमाणे गडकरीने की 100 नाम झाले तरीसुद्धा ह्या सगळ्या विवंचना मिटतील अशातला भाग नाही. त्यामुळे मी नसेल त्यावेळी तू असशील, तू नसेल तर अजून कोणतरी असेल, पण हे चक्र सुरू राहिलं पाहिजे. आपण दोघांनी तिथून लांब नाही राहायचं. मी असेनच, मी नक्कीच सांगेन. आणि तुम्ही सतत तुम्ही दिलेला एकही रुपयाचा कुठलाही अपलाप होणार नाही, कुठेही जाणार नाही, तो योग्य ठिकाणी खर्च केला जाईल.